बोरशेती या गोळीबार प्रकरणी आतापर्यंत अशी माहिती समोर येत होती की या घटनेत 2 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे। मात्र मनोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत एकाच व्यक्तीचा मृत्यू झाला आहे। 2 व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बातमी ही अफवा असल्याचं आता पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे। 2 व्यक्तीच्या मृत्यूची बातमी ही अफवा आहे अशी माहिती पोलीस ठाण्यातून आता मिळाली आहे। तर या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या हकीकत माहितीनुसार बोरशेती गवडीपाडा येथील 55 वर्षीय सौ अमिता रमेश वरठा यांनी मनोर पोलीस ठाण्यात त्यांचे पती रमेश वरठा हे दिनांक 29 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजता जंगलात शिकारीला जातो असे सांगून राहत्या घरातून निघून गेले होते। मात्र ते घरी परत न आल्याने ते मिळून न आल्याने त्यांच्या पत्नी यांनी मनोर पोलीस ठाण्यात 3 फेब्रुवारी रोजी मिसिंग तक्रार दाखल केली होती। तर हरवलेले रमेश वरठा यांचा शोध घेताना तपासा दरम्यान ते बोरशेती जवळील आलन डोंगरावर शिकार करण्यास त्यांच्या साथीदारांसह गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार रमेश वरठा यांच्या बरोबर जे सहकारी व्यक्ती गेले होते त्यांचा पोलिसांनी शोध घेतला व त्यांची सखोल चौकशी व विचारपूस केल्यानंतर हे निष्पन्न झालं की दिनांक 28 जानेवारी रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास एकूण 12 जण बोरशेती येथील आलन जंगलात शिकार करण्यासाठी गेले होते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी 29 जानेवारीला मृत रमेश वरठा हे सुद्धा शिकारीला गेलेल्या व्यक्तींमध्ये सामील होण्यासाठी आलन जंगलात गेले होते। मात्र यापूर्वीच 1 दिवस अगोदरच जंगलात गेलेले त्यांचे सहकारी हे वेगवेगळ्या ठिकाणी घात लावून बसले होते। रमेश वरठा हे शिकारीला गेलेल्या लोकांचे जेवण बनवण्याच्या ठिकाणी पाय वाटेने चालत जात असताना झाडांच्या पानाचा आवाज आल्याने त्यांच्या पैकीच एक असलेला 28 वर्षीय सागर हाडळ याला त्याची चाहूल लागल्याने त्याला शिकार आल्याचे वाटले आणि त्याने त्याच्याकडे असलेल्या गावठी बनावटीच्या काळतुसी बंदुकीने एक फेरी झाडली। त्यातून निघालेले छर्रे रमेश वरठा यांना लागले आणि त्यात ते जागीच मृत पावले। ते पाहून आरोपी सागर हाडळ आणि त्याच्या इतर साथीदारांनी त्यांचे प्रेत बाजूला झाडीत टाकून दिले आणि तिथून ते लोक पसार झाले होते। भयभीत झालेल्या साथीदारांनी ही घटना इतर कोणालाही सांगितली नाही। मात्र ही माहिती चौकशीत समोर आली तर मृत रमेश वरठा यांच्या साथीदारांची कसून चौकशी केली असता पालघरच्या केळवे देवीचा पाडा येथील सागर नरेश हाडळ वय वर्ष 28 आणि त्याच्या साथीदारांनी ज्या ठिकाणी गोळी झाडली आणि जिथे रमेश वरठा यांचा मृतदेह टाकून दिला होता ती जागा त्यांनी पोलिसांना दाखविली व तिथून रमेश वरठा यांचा मृतदेह आता बाहेर काढण्यात आला। काल 5 फेब्रुवारी रोजी बुधवारी बोरशेती जंगलात मृत पावलेल्या वरठा यांचा मृतदेह शोधून अखेर बाहेर काढण्यात आला आहे। हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता। मात्र मृत्यूचे नेमकं कारण शोधण्यासाठी त्याच दिवशी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता असे पोलिसांनी सांगितले। तर पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे। तर या घटनेतील आरोपी व्यक्ती 28 वर्षीय सागर नरेश हाडळ हा राहणार केळवा देवीचा पाडा, सिद्धू कमलाकर भुतकळे वय वर्ष 52, भावेश सिद्धू भुतकळे वय वर्ष 28, एकनाथ शांताराम भुतकळे वय वर्ष 42, शांताराम कमलाकर भुतकळे वय वर्ष 65, विशाल चिंतामण घरत वय वर्ष 31, मद्या रघ्या वावरे वय वर्ष 49, वामन गोपाल परहाड वय वर्ष 65,
दिनेश काशीनाथ वढाली वय वर्ष 42 हे सर्व राहणार बोरशेती यांच्याकडे अधिक चौकशी सुरू आहे, तर उर्वरित 3 लोकांचा शोध सुरू आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। मात्र एकंदरीत आतापर्यंत या प्रकरणी 9 आरोपींना अटक केली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। तर या घटनेबाबत पंचक्रोशीमध्ये अशी अफवा पसरली होती की बोरशेती गोळीबाराच्या या घटनेमध्ये 2 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, त्यातील दुसऱ्या व्यक्तीचे नाव अंकुश मेहलोडा असे असून ते पालघरच्या शिगाव येथील राहणारे आहे। मात्र याबाबत पालघरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित धाराशिवकर आणि मनोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणवीर बयेस यांनी अंकुश यांच्या घरी जाऊन खात्री केली। त्यावेळी त्यांचे मोठे भाऊ, वडील व त्यांच्या दोन्ही पत्नी यांनी सांगितलं की अंकुश हे सफाळे येथे एका वाडीवर त्यांची दुसरी पत्नी यांच्यासह काम करीत होते आणि तिथेच ते राहत होते। मात्र ते दीर्घ काळापासून आजारी होते आणि त्यांच्या मृत्यूच्या 3 दिवसांपूर्वीच ते परत त्यांच्या घरी पालघरच्या शिगाव येथे आले होते आणि त्यांच्या आजारपणामुळे ते गुरुवार दिनांक 30 जानेवारी रोजी मृत पावले। त्यांचा आलन डोंगरावरील घटनेशी काही संबंध नाही असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे आणि अशी माहिती सध्या तरी मिळत आहे। तर माहितीनुसार मनोर जवळील बोरशेतीच्या जंगलात मोठे रानडुक्कर आणि पट्टेधारी वाघ असल्याने तिथे शिकारीसाठी मोठी मागणी असते। स्थानिक शिकारी अनेकदा या भागात अवैध शिकार करत असतात। आंब्याचे पाणी हे जंगलातील एक प्रसिद्ध ठिकाण असून या ठिकाणी प्राणी पाणी पिण्यासाठी कधी येतात यांची वेळ शिकाऱ्यांना माहिती असतात। त्यामुळेच येथे मोठ्या प्रमाणावर अवैध शिकारींचे जाळे तयार झाले आहे। तर गावठी कट्टा हे पिस्तूल म्हणून गुन्हेगारी जगात सर्वाधिक वापरले जाते। याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ते खूप स्वस्त असते आणि गुन्हेगारांना अवैध पद्धतीने अगदी सहज उपलब्ध होते। मात्र गावठी कट्ट्यांना पोलीस चाप लावणार कसा असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। तर एकीकडे आता पोलिसांकडून या प्रकरणी तपास तर सुरूच आहे, मात्र या शिकाऱ्यांनी बोरशेती जंगलाची निवडच का केली होती? या अगोदर या घटनेत दोघांच्या मृत्यूची बातमी समोर येत होती, मात्र या प्रकरणी काहीतरी गुपित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे का? तसेच रानडुक्कर व इतर प्राण्यांचे अवैध शिकार करणे हा गुन्हाच आहे, तरी यासाठी गावठी कट्टे आले कुठून? अवैध शस्त्रांचा वापर कसा आणि कुठे होतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे। मात्र प्रशासनाने या प्रकाराला गांभीर्याने घेतले नाही, तर जंगलात अवैध शिकार आणि गावठी शस्त्रांचा धोका आणखी वाढू शकतो।